तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला होमस्टाईल कुकिंग या रेसिपीच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याची काळी मटकी. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. त्यासाठी मी कांदे भाजून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही कांदे, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, लसूण, हिरवी मिरची आणि खोबरं. तो बघू शकता तुम्ही मटकी मी घरीच भिजवलेली आहे. तर मटकीला खूप छान असे मोड आलेले आहे. चला आपण खोबरं भाजून घेऊया. आता आपण कांदा, खोबरं, मिरची सर्व मिक्सरमध्ये दळून घेऊ. आता मी कढईत तेल टाकलेलं आहे. त्यात कढीपत्ता छान असा तडतडून द्यायचा. त्यात टाकते मी काळा मसाला, कांदा लसूण मसाला आणि आपण जे दळलेलं मिश्रण आहे ते त्यात टाकून घ्यायचं. छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही तेलात मसाला टाकल्यावर भाजीला तरी पण छान येते. आणि वरती मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असा मसाला बारीक गॅसवरती परतून घ्यायचा. त्यात मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ छान आता आपण हलवून घेऊया. छान अशी मसाल्याला तरी सुटली. एक साईडला पाणी गरम करीत ठेवलेलं आहे. त्यात आपण मटकी टाकून घेऊ. भाजीला नेहमी शक्यतो गरम पाणी टाकून भाजी बनवायची. त्यामुळे भाजी पण छान होते आणि लवकर पण होते. मसाल्यातच मटकी टाकल्यामुळं मटकी यातच मी छान अशी शिजवून घेतलेली आहे. त्यात मी टाकते गरम पाणी. आपल्या अंदाजानुसार पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. छान असं उकळी घ्यायची एक. त्याबरोबर बारीक गॅस करून छान अशी उकळी घ्यायची. तर छान भाजीला तरी आलेली आहे आणि आपली मटकी पण रेडी झालेली आहे. त्याचबरोबर शेव, कांदा, लिंबू, छान अशी आपली काळ्या मसाल्याची मटकी बनवून रेडी झालेली आहे. तर आपल्या जर रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.